नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण उंदरांना न मारता घराबाहेर कसं घालायचं ते या ठिकाणी बघणार आहोत। आता हे जे उंदीर एकदा घरात आले की ते खूप सर्व घरातील नुकसान करतात, काही कामाचे कागद देखील खराब करतात किंवा घरामध्ये खूप सर्व घाण करतात। अशा वेळेस आपण वैतागून काही मेडिकलमधून त्यांना मारण्यासाठी औषधं घेऊन येतो, परंतु त्यामुळे काय होतं की हे उंदीर घरातच कुठेतरी मरून पडतात आणि ज्याचा की नंतर आपल्याला ते कुजल्यानंतर सडल्यानंतर त्याचा वास येतो आणि त्यावेळेस आपल्याला खूप सर्व मेहनतीने सर्व घर देखील स्वच्छ करावं लागतात आणि काम देखील वाढतात आणि या उंदरांना मेल्यामुळे खूप सर्व घरात इन्फेक्शन सुद्धा होतं। त्यामुळे असं होऊ नये यासाठी आपण एक घरगुती पद्धतीचा उपाय करून हे उंदीर घालवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे या ठिकाणी वाटी। आता अशी वाटी घ्यायची आहे जिचा की आपण खाण्यापिण्यासाठी बिलकुल वापर करत नाही, तशी या ठिकाणी वाटी घेतलेली आहे। त्यामध्ये मी 2 चमचे या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी डाळीचं पीठ देखील घेऊ शकतात किंवा बाजरीचं पीठ जरी घेतलं तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे लाल तिखट, जे की आपण मसाल्यामध्ये जे वापरतो ते लाल तिखट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जर लाल तिखट नसेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची देखील वापरू शकतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हिरवी मिरची जी तुम्ही वापरणार असाल ती अगदी तिखट असायला हवी, कारण आपल्याला अगदी तिखट मिरचीचाच या ठिकाणी वापर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि सर्व गोष्टी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की यापासून रिझल्ट मिळेल। बघू शकतात या ठिकाणी आपल्याला या पिठाची आणि जे आपण तिखट टाकलेलं होतं लाल तिखट याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि अजून देखील काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी ॲड करायच्या आहे ज्या की आपल्या घरामध्येच इझी अवेलेबल असतात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते। अशा प्रकारे आपल्याला याची एक पातळ पेस्ट या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने मी केली आहे सेम त्याच पद्धतीने एक पातळ अशी पेस्ट आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे शॅम्पू। आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे शॅम्पू हे क्लिनिंगचं काम करत असतं आणि शॅम्पूमध्ये असे खूप सर्व घातक गोष्टी असतात ज्या की आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर खूप त्याचा भयानक इफेक्ट होऊ शकतो आणि हा जर शॅम्पू उंदरांच्या जर पोटात गेला तर त्याच ठिकाणी एक वेगळी रिॲक्शन तयार होऊन त्यांना खूप घुसमटल्यासारखं होतं आणि ते त्या जागेवर परत कधीच येत नाहीत। त्याचमुळे आपल्याला या ठिकाणी या शॅम्पूचा या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे। आता बघू शकतात या ठिकाणी आपली जी पेस्ट आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे रुमाल। तुमच्याकडे रुमाल जर नसेल तर तुम्ही माझ्यासारखंच असं कुठलाही जुना जो कपडा असतो तो या ठिकाणी घेऊ शकतात, जो की आपला खराब झालेला खूप सारे कपडे असतात त्यातलाच एक कपडा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे। आता तुम्ही या रुमालाला व्यवस्थित असं संपूर्ण असं यूज करू शकतात किंवा याचे छोटे छोटे पीसेस देखील तुम्ही करून घेऊ शकतात। आता तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला हे औषध ठेवायचं की वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे हे त्यानुसार तुम्ही याचे पीसेस करू शकतात किंवा हेच एक पूर्ण या ठिकाणी वापर करू शकतात। आणि त्यानंतर आपल्याला मी या ठिकाणी खाली एक जे आपलं पॅन असतं तो घेतलेला आहे, जेणेकरून खालचं सरफेस खराब होऊ नये यासाठी मी ते घेतलेलं आहे। आता हा जो आपण ही पेस्ट बनवली आहे ती पूर्ण आपल्याला या रुमालावरती, म्हणजे जो पण आपण खराब कपडा किंवा रुमाल जो पण तुम्ही यूज करत आहात त्यावरती पसरवून घ्यायचा आहे। आता रुमाल आपण का घेतलेला आहे याचा एक फायदा या ठिकाणी होणार आहे, तो म्हणजे असा की आपण ज्यावेळेस रुमाल घेतो त्यावेळेस जो कपडा असतो, उंदरांना कपडे कुरतडण्याची खूप सवय असते आणि ते या कपड्याजवळ नक्कीच येतात आणि जे आपण यामध्ये पीठ टाकलेलं आहे त्याचा स्मेल त्या उंदरांना लवकर जातो आणि ते जे हा कपडा आहे तो कुरतडण्यासाठी ते येतात आणि कपडा कुरतडत असताना त्यांच्या पोटामध्ये हे आपण जे मिश्रण बनवलं हे जर त्यांच्या पोटात गेलं तर ते या मिश्रणाला खाऊन ते मरत तर नाही, परंतु त्यांना खूप त्रास व्हायला सुरुवात होते आणि हे जे उंदीर आहे ते त्यांना ज्या ठिकाणी म्हणजे त्रास होतो त्या ठिकाणी ते परत कधीच येत नाहीत। त्यामुळे आपला हा जो उपाय आहे हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघू शकता। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कापूरवडी। आता कापूरवडीचा जो स्मेल असतो तो उंदरांसाठी खूप म्हणजे खूप हानिकारक या ठिकाणी असतो, त्यामुळे आपण या ठिकाणी कापुराचा देखील उपयोग करणार आहोत। अशा प्रकारे मी 2 कापुराच्या वड्या जी हातावरतीच त्याची अगदी बारीक
बुकटी करून यावरती टाकत आहे. अशा पद्धतीने बघू शकता आपण जो पण हा उपाय करणार आहोत तो अगदी घरगुती पद्धतीने केलेला आहे आणि ज्याचा की फायदा देखील होतो. तुमच्या घरात देखील तुम्ही उंदीर जर येत असाल तर याचा उपयोग नक्की करून बघा. तुमच्या घरात उंदीर जे असतील ते नक्कीच गायब होतील आणि जर उंदीर येणं देखील खूप कमी होईल. बघू शकतात आता याला आपल्याला रात्रीच्या वेळी आपला जो गॅस ओटा असतो त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जिथे कुठे उंदीर येत असतात तुम्ही त्या ठिकाणी देखील ठेवू शकतात. परंतु खास करून आपलं जे खाण्याचे पदार्थ जे असतात त्या ठिकाणी हे उंदीर जास्त येत असतात. त्यामुळे मी या ठिकाणी किचनमध्ये याला ठेवणार आहे. लहान मुलांच्या याला बिलकुल हाती येऊन द्यायचं नाही आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.